आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। आग्र्यातील जगप्रसिद्ध ताजमहाल बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली। उत्तर प्रदेश पर्यटन विभागाला धमकीचा मेल आला। ताजमहालची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। फोटोग्राफी प्रकरणी चौकशीला हजर न राहिल्यानं राज कुंद्राला ईडीचं दुसरं समन्स। उद्या ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश। नाशिकच्या लासलगावमध्ये ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकाला फटका बसलाय। कांद्यावर करपा, मोरा या रोगाचा प्रादुर्भाव, तर शेतकऱ्यांकडून फवारणी। दक्षिणेकडील राज्यातील पावसाचा शेवगा पिकाला फटका बसलाय। बाजारातील आवक घटल्यानं शेवग्याला किलोमागे 500 ते 600 रुपयांचा भाव आहे। जळगावच्या यावल तालुक्यामध्ये रब्बी हंगामाला सुरुवात, मात्र खरीपाची नुकसान भरपाई मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल। शेतकऱ्यांमध्ये नाराजी। येळकोट जय मल्हार चंपाषष्ठी आता महोत्सवानिमित्त जेजुरी गडावर महापूजा संपन्न झाली। गडावर 551 महिलांकडून हरिद्रामाचर्चन महापूजा करण्यात आलेली आहे। बाजारपेठेतील उलाढाल वाढल्यानंच नोव्हेंबर महिन्यात जीएसटी संकलनात 8.5% वाढ झाली आहे। नोव्हेंबरमध्ये 1,82,269 कोटींचा जीएसटी जमा झाला आहे। मुंबईतील वायू प्रदूषणामध्ये वाढ, महानगर क्षेत्रामधील स्टोन क्रशर, हॉट मिक्सर प्रकल्प आणि रेडीमिक्स सिमेंट कारखान्यांसाठी मार्गदर्शक तत्व जारी। पुणेकरांपुढे पाणी संकट, पुढील 5 दिवस 30% पाणी कपात। भातसा नदीच्या पात्रावरील न्यूमॅटिक गेट सिस्टीम मधील दुरुस्तीच्या कामासाठी हा निर्णय। पुण्याच्या भोरमध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन। ताणतणावामुळे होणाऱ्या आजार आणि व्यायामाच्या फायद्याबद्दल मार्गदर्शन। महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येणाऱ्यांसाठी आता 12 अनारक्षित विशेष रेल्वेची व्यवस्था। नागपूर ते सीएसएमटी आणि कलबुर्गी ते सीएसएमटी दरम्यान विशेष रेल्वे चालवण्यात येतील। मुंबईतील वायू प्रदूषणात वाढ, महानगर क्षेत्रामधील स्टोन क्रशर, हॉट मिक्स प्रकल्प आणि रेडीमिक्स सिमेंट कारखान्यांसाठी मार्गदर्शक तत्व। हवेची गुणवत्ता खालावली। हवेची गुणवत्ता खालावल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन। वर्सोवा दहिसर सागरी किनारा मार्गाचं काम लवकरच सुरू। आवश्यक परवानग्या मुंबई महापालिकेला प्राप्त झाल्यात। मुंबई महानगर प्रदेशचा ग्रोथ हब म्हणून विकास करण्यासाठी 30 लाख घरांच्या निर्मितीचं लक्ष्य आहे। नीती आयोगाच्या शिफारशी, तर म्हाडाचा 8 लाख घरांसाठी प्रारूप आराखडा। ओखले पुलाच्या दुसऱ्या बाजूच्या कामाला वेग, एप्रिलपर्यंत दोन्ही पूल सेवेत येतील। बर्फीवाला पूल उन्नतीकरणाचं कामही सुरू। पुनर्वसनासाठी नियम बदला, विमानतळाजवळील झोपडपट्टी विकासासाठी खासदार रवींद्र वायकर यांचे केंद्राला पत्र। 1.5 कोटी बालकांना आरोग्य विभाग देणार आता जंतनाशक गोळ्या। राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त 1 ते 19 वर्ष वयोगटातील मुलांना जंतनाशक गोळ्या दिल्या जातील। पुणे शहरात ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली। 8 डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे। पुणे पालिकेच्या मालमत्तेमध्ये 400 कोटींची अनियमितता। केंद्र सरकारच्या लेखापरीक्षण विभागाकडून आता पालिकेचं परीक्षण करण्यात आलंय। पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मवर तिकिटांची विक्री तात्पुरती बंद। बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 9 डिसेंबरपर्यंत विक्री बंद राहील। मेट्रोचे बालाजीनगरमध्ये स्थानक होणार आहे। पुणे महापालिकेची तत्वतः मान्यता। धनकवडी परिसरामधील प्रवाशांना दिलासा।